हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ, जोग महाराज की जय। एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारुनी बोलिलो येथे, परी निके काय या परवते ते तुम्ही जाना। भगवंताच्या कृपेने, सर्व संतांच्या आशीर्वादाने, पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबरांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, सेवेकरता उपस्थित माऊली स्वरूप असणारे भाविक भक्त, श्रोते सज्जन, माता भगिनी सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचा निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि हा गीतेचा उपदेश ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सुलभ रीतीने आपल्याला सांगितलेला आहे। दुसऱ्या अध्यायाचा विचार सुरू आहे। दुसऱ्या अध्यायातील 52 क्रमांकाची ओळी सुरू आहे। भगवान परमात्मा अर्जुनाला वेगवेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी समजून सांगतात, युद्ध हे बाबा तुझं कर्तव्य आहे, युद्ध केलंच पाहिजे। आपल्या वाट्याला आलेलं कर्म जरी दोषयुक्त असलं, जरी घोर असलं, तरी सुद्धा माणसाने ते कर्म सोडू नये। पण अर्जुनाच्या मनामध्ये असलेली आपल्या स्वजनांच्या विषयी भावना, अर्जुनाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेला मोह, त्या मोहामुळे निर्माण झालेला आहे शोक, आणि शोकामुळे मनुष्याला आपली कर्तव्यनिष्ठा बाजूला त्या ठिकाणी सरून जाते आणि संभ्रम अवस्था निर्माण होते। नेमकं आपल्या जीवनात काय करायचं काय करायचं नाही हे माणसाला सुचत नाही। जी अर्जुनाची अवस्था आहे ती प्रत्येक मनुष्याच्या जीवनात कधी ना कधी येते। कर्तव्य श्रेष्ठ का भावना श्रेष्ठ असा संभ्रम निर्माण होतो। भावनेला प्राधान्य द्यावं तर कर्तव्य सुटून जातं, आणि कर्तव्याला जर प्राधान्य द्यावं तर भावनेचा प्रश्न असतो, आई वडिलांचा प्रश्न असतो, मुलाबाळांचा प्रश्न असतो, आणि या सगळ्या प्रश्नावर उत्तर काय शोधावं हे माणसाला कळत नाही। अर्जुनाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला, युद्ध जर करावं तो स्वजनांना मारावं लागतंय, गुरूंच्यावर शस्त्र चालवावं लागतंय, आणि न मारावं तर स्वधर्म चुकतोय। मग आता नेमकं करायचं काय? युद्ध करायचं का युद्ध न करता भिक्षा मागायची, एकांतात जायचं? संभ्रम निर्माण झाला। अगोदर अर्जुन महाराज जे होते ते निश्चय रूप भ्रमात होते, माझंच खरं आहे,
युद्ध करणं खोटंच आहे, चुकीचंच आहे आणि भिक्षा मागणं हेच योग्य आहे असं अर्जुनाला वाटत होतं. पण हे सगळं बोलणं ऐकल्यानंतर शेवटी देवाच्या समोर हे सगळा प्रसंग सुरू आहे. अर्जुन महाराज त्या ठिकाणी देवाला विचारतात, देवा हे मला असं वाटतंय पण तू काही लक्ष देत नाहीस, तुझ्या मनाला माझं बोलणं काही येत नाही. आणि मग अर्जुन महाराज जे निश्चयरूपी भ्रमान होते ते थोडेसे संशयरूपी भ्रमात आले. कारण सर्वज्ञ सर्वशक्तिमान भगवान परमात्म्यासमोर हे सगळं चाललंय आणि देव काहीच बोलत नाहीत. म्हणून अर्जुन महाराज म्हणतात, ज्या अर्थी देव बोलत नाहीत त्या अर्थी आपलं सुद्धा काही एखाद्या दिवस चुकत असलं पाहिजे. म्हणून एरवी माझ्या चित्ती जे होते ते मी विचारूनी बोलिलो येथे. जे काही माझ्या चित्तात होतं देवा, त्याचा सगळा विचार करून मी त्या ठिकाणी बोललेलो आहे. पण परी निके काय या परवते ते तुम्ही जाणा. पण निक काय आहे, खरं काय आहे, याच्यापेक्षा काही वेगळं खरं आहे का, हे तुम्ही जाणा. म्हणजे तुम्ही याच्यावर विचार करा. कारण तुम्ही जाणते आहात, तुम्ही सर्वज्ञ आहात, सर्व शक्तिमान आहेत. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती, मज सोडवी दातारा कर्मा पासोनी दुस्तरा. हे कर्म जे आहे ते दुस्तर आहे, कर्मातून सुटणं अवघड आहे. मग अशा वेळेस भगवान परमात्म्याला त्या ठिकाणी विचारलंय, तुम्ही जाणा म्हणजे तुम्ही हे सगळं जाणता. जाणे जीवीचे सकळ नारायण. खरं काय खोटं आहे हे परमात्मा जाणू शकतो, संत जाणू शकतात. माझी बुद्धी जी आहे ती एखाद्या वेळेस मोहाने ग्रसित झालेली असू शकते. मनुष्य म्हटला की त्याची जी बुद्धी आहे ती 3 गुणांनी ग्रासलेली असते. कधी रजोगुण असतो, कधी तमोगुण असतो, कधी सत्वगुण असतो. आणि मोहाने ग्रासलेली जी बुद्धी आहे ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही. अशा वेळेस मनुष्याने जो मोहातीत झालेला आहे त्याला विचारलं पाहिजे. भगवान परमात्मा जो आहे तो मोहातीत आहे, तो कधी त्या ठिकाणी मोहाने ग्रसित होत नाही, नित्य मुक्त आहे, त्रिगुणातीत आहे. मन परी निके काय या परवते. खरं काय असेल ते तुम्ही जाणा. एखादा रोगी एखाद्या डॉक्टरकडे जातो आणि गेल्यानंतर काही रोगी असे असतात त्यांना नेमकं काय होतंय ते कळतं. काही रोगी असे असतात काय होतं ते कळतं, त्याच्यासाठी हे कशामुळे होतं हेही कळतं. पण हे त्याला जरी कळत असलं, रोग कळला, रोगाचं कार्य कळलं, तरी सुद्धा औषध उपचार काय आहे ते त्याला कळेलच सांगता येत नाही. काही रोगी असे असतात त्यांना रोगही कळतो, रोगाचं कारणही कळतं आणि औषधही कळतं. डॉक्टरला जातात, फक्त माझ्याकडे औषध नाही, एवढं औषध द्या. काही रोगी असे असतात त्यांना काय होतं हेही कळत नाही. डॉक्टरकडे जातात आणि विचारलं डॉक्टरने काय होतंय, ते म्हणले कसं तरीच होतंय. अरे कसं तरी होतंय म्हणजे नेमकं काय होतंय? ताप येतो का, थंडी वाजते का, डोकं दुखतं का, पोट दुखतं, काय होतंय नेमकं मला सांग. आणि मग तो रोगी सांगतो आणि सांगितल्यानंतर औषध उपचाराची जी योजना असते ते डॉक्टर करत असतात. तरी सरोगू काय जाणे निदान रोगाचे. रोगी असतो तो त्या ठिकाणी निदान त्याला कळतच असं नाही, कशामुळे रोग झालाय कळत नाही. मग डॉक्टर जे असतात ते त्याला विचारतात आणि बरोबर म्हणतात, काल काय वाईट चुकीचं खाल्लं होतं का, कुठलं पाणी प्याला होता का, कुठे गेला होता का. तसं भगवान परमात्म्यासमोर अर्जुन त्या ठिकाणी आहे, उभा आहे. वैद्य एक पंढरीराव अंतर्भाव तो जाणे. रोगा ऐशा द्याव्या वल्ली नवे आम्ही वैद्य भुके अर्थाचे भुकेले. संत वैद्य आहेत आणि देव वैद्य आहे.
अर्जुनाला नेमका कोणता रोग झालेला आहे? भगवान परमात्मा अर्जुन भगवंताला जाऊन सांगतात, देवा मला आता काय खरं काय खोटं काय कळत नाही, पण एवढं मात्र मला कळतं, पै वीरू जयाशी ऐकिजे आणि या बोलेची प्राणू सांडिजे, ते येत संग्राम व्याजे उभे आहाती. ज्यांच्या समोर मी युद्धाला उभे राहिलेलो आहे, आम्ही सगळे उभे राहिलेलो आहोत किंवा मी उभा राहिलेला आहे, ते असे आहेत की यांच्याशी वैर करायचा हा शब्द ऐकला तरी सुद्धा माझे प्राण जायला होते. जे भीष्माचार्य आहेत, द्रोणाचार्य आहेत, कृपाचार्य आहेत, यांच्या संबंधी वैराची भाषा जरी बोलायची म्हटली तर देवा मला असं वाटतं आपला जीव दिलेला बरा, प्राण गेलेला बरा, आपण युद्धात मेलेलं बरं, पण यांच्यावर युद्ध करायचं नाही. वीरू जयासी ऐकिजे, ज्यांच्या संबंधी वैर ऐकलं आणि या बोलीची प्राणू सांडिजे, या बोलण्याने सुद्धा माझा प्राण जायला होतो. भीष्माचार्यावर शस्त्र चालवायचं, द्रोणाचार्यावर शस्त्र चालवायचं, कृपाचार्यावर शस्त्र चालवायचं, ते येत संग्राम व्याजे उभे आहाती, ते इथे युद्ध करता युद्धाच्या निमित्ताने माझ्यासमोर उभे राहिलेले आहेत. आता ऐशे ते वधावे की आव्हेरुनिया निघावे, या दोही माझी काय करावे ते नेनो आम्ही. आता यांना वधावं, यांना मारावं, युद्ध करायचंय, तू म्हणतोस युद्ध कर, युद्ध हे कर्तव्य आहे, कर्तव्यात माणसाने भावना आड येऊ देऊ नये म्हणून मी यांना कदाचित मारेल, पण ऐशे ते वधावे, पण यांना जर मारलं तर पाप लागेल, सगळ्या कुळाचा संहार होईल. प्रवचन सुरू झाल्यानंतर मागं बसायचं. द्रोणाचार्य कृपाचार्य आहेत, यांना जर त्या ठिकाणी मी जर मारलं तर दोष लागेल, कुळाचा संहार होईल. सगळ्या दोषाची यादी अर्जुनाने दाखवलेली आहे. आणि यांना जर न वध करता जर त्या ठिकाणी जावं, का आव्हेरुनिया निघावे, भिक्षा मागायला जावं, तरी सुद्धा तू म्हणतो अपकीर्ती होईल. त्या ठिकाणी जर भिक्षा मागली तर माझा स्वधर्म चुकेल. त्यामुळे माझ्या मनामध्ये आता संभ्रम निर्माण झालाय, नेमकं करायचं काय? कर्तव्य करायचं का कर्तव्य सोडायचं? म्हणजे घरी राहायचं का आळंदीला जायचं का हरिद्वारला जायचं? काम करायचं का काम करायचं नाही, आपलं एकांतात जावं, कुठंतरी जाऊन संभ्रम निर्माण झालेला आहे. कर्तव्य करायचं का कर्तव्य करायचं नाही, सगळं सोडून आपला अध्यात्म करायचा का परमार्थ करायचा का संसार करायचा? संसार सोडला तर मग खायचा प्यायचा प्रश्न निर्माण होतो. बाकीच्यांची व्यवस्था काय, त्यांना आपण सोडलं, मध्ये सोडल्यामुळे दोष लागतो. आपलं कर्तव्य आपण सोडलं, मुलं बाळांना वाऱ्यावर सोडलं आणि आळंदीला आला, पंढरपूरला आला, लोक म्हणतात काय त्याच्या परमार्थाला करायचंय, आग लावायची का? बायका पोरं उपाशी मारतात. त्या ठिकाणी घरी रांडा पोरे मरते उपवाशी, आणि स्वांगी लोकापाशी ब्रह्मज्ञान. आणि इकडे आलं तर ते जातंय, ते करायला लागलं तर परमार्थ होत नाही, नामस्मरण होत नाही, चिंतन होत नाही. नेमकं करायचं काय? अर्जुनाची स्थिती आहे तशीच प्रत्येकाच्या जीवनात हे धर्मसंकट निर्माण होतं. तेव्हा अर्जुनाने आता लक्षात आलं, अर्जुनाच्या काय करावे ते नेनो आम्ही म्हणतोय, आता मला काही कळत नाही असं म्हटलं. आतापर्यंत पहिल्यांदा म्हणत होता मला सगळं कळतंय, त्यानंतर म्हणायला लागला मला थोडं कळतंय, थोडं कळत नाही, आणि आता शेवटी म्हणला मला काही कळत नाही.
पहिली भूमिका माणसाची असते, मला सगळं कळतंय, मी करतोय तेच बरोबर आहे. आणि अशी जी भूमिका आहे ती मग ऐकण्याची भूमिका नाही. तो कोणाचा ऐकायला तयार नसतो. माणसाला कमीत कमी आपल्या अज्ञानाचं तरी ज्ञान पाहिजे. आपल्याला काय कळत नाही हे तरी माणसाला कळावं. बरीच माणसं असतात त्यांना काही कळत नाही, आणि आपल्याला काय कळत नाही, आणि अशा माणसाला काय म्हणावं हे आपल्याला कमीत कमी एवढं कळावं, आपल्याला काय कळत नाही, पण त्याला असं वाटतं मला सगळं कळतंय. त्यामुळे तो कोणाचा ऐकायला तयार होत नाही. हा पामर मनुष्य आहे, अज्ञानी मनुष्य आहे. आणि हा पामर ज्यावेळेस त्या ठिकाणी मुमुक्षु होतो त्यावेळेस त्याला एवढं कळायला लागतं की आपल्याला बरंचसं काही कळत नाही अजून. आपल्याला वाटत होतं कळतंय, परंतु आपल्याला बऱ्याचशा गोष्टी अजून कळल्या नाहीत. आपण कळतो म्हणतो, पण आपल्या जीवनातलं दुःख जात नाही. त्या ठिकाणी काहीतरी आपल्याला अपूर्णता आहे, आपल्याला काहीतरी कळत नाही असं म्हणून थोडं कळतंय थोडं कळत नाही अशा भूमिकेवर अर्जुन होता. पण शेवटी अर्जुनाने शरणागतीचा मार्ग पत्करलेला आहे. देवा मला काही कळत नाही. भगवान परमात्मा अजूनपर्यंत अर्जुनाला काय बोलत नव्हते. बोलले तेही अर्जुन अर्ध्या भ्रमात होता. थोडं कळतंय थोडं कळत नाही म्हटल्यानंतर भगवान परमात्मा बोललेले आहेत. पण परत अर्जुन प्रवचन करतोय, समजून सांगतोय, म्हणून देव काही बोलत नाहीत. जेव्हा अर्जुनाने ठरवलं आता देवा मला काही कळत नाही, मी अज्ञानी आहे, आणि मग ही भूमिका आता अर्जुन देवासमोर मांडतात. पुढच्या श्लोकामध्ये वाचा सगळ्यांनी श्लोक. कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेताः यत्श्रेयस्यान्निश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधिमान् त्वां प्रपन्नम्. अर्जुन भगवान परमात्म्याला सांगायला सुरुवात करता, देवा कार्पण्य दोषोपहत स्वभाव, माझा जो स्वभाव आहे तो कार्पण्याने दोषाने उपहत झालेला आहे, निष्प्रभ झालेला आहे. वास्तविक पाहता माझा स्वभाव असा नव्हता देवा. तुम्ही पाहिलंय माझा स्वभाव. आतापर्यंत एवढी युद्ध झाली, मी कधी रडलो का? आतापर्यंत एवढी युद्ध झाली, मी कधी पळून जाण्याची भाषा, भिक्षा मागण्याची भाषा वापरली का? अहो तुम्हाला माहितीये, तुम्हीच माझं वर्णन केलंय, तुवा संग्रामी निवात कवचाचा ठाव फेडीला. पण आता माझ्या लक्षात आलंय देवा, माझा जो स्वभाव आहे तो मूळ शूर स्वभाव, क्षत्रिय स्वभाव, वीरवृत्तीचा स्वभाव त्या ठिकाणी आता राहिलेला नाही. का? मला भीती वाटायला लागली. छिदंती मम गात्राणी मुखंच परिशुष्यती वेपथुष्य शरीरे मे. अशी परिस्थिती कधी झाली नव्हती देवा, पण आता माझी ती झालेली आहे. याचा अर्थ माझा जो स्वभाव आहे तो गेलाय. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती, ते तर मनी गजबज झाली आणि आपैशी कृपा उपजली. तेने अपमाने निघाली वीरवृत्ती. मला कळायला लागले, कमीत कमी आता आपल्याला काय कळत नाही हेही कळालं. आपलं काय चुकतंय हे माणसाला कळालं पाहिजे, तर त्याला कोणी सुधारू शकतो. माझं काय चुकतंय हेही कळत नव्हतं, पण देवा आता मला कळालं बाबा. काय कळालं? कार्पण्य दोषो पहत स्वभाव, माझा जो स्वभाव आहे तो निघून गेलाय. कशाने निघून गेलाय? माणसाचा स्वभाव कशाने बदलतो, मूळ स्वभाव कशाने जातो. अर्जुनाने इथे दोन दोष सांगितले, किंवा कार्पण्य हा दोष आहे किंवा कार्पण्य आणि दोष. माझ्या अंतकरणामध्ये कार्पण्य निर्माण झालेलं आहे. कार्पण्य म्हणजे काय? कृपणतेचा भाव निर्माण होणं म्हणजे कार्पण्य आहे. करुणेचा भाव निर्माण होणं म्हणजे कार्पण्य आहे.
आणि कशामुळे हे कार्पण्य निर्माण झालेलं आहे? कुळाचा संहार होईल, माझ्या लोकांना मारावं लागेल, भीष्माचार्यांना मारावं लागेल, द्रोणाचार्यांना मारावं लागेल. आणि यामध्ये दोषे रहिते कुलज्ञानाम वर्णसंकर कारकैहि उत्साद्यन्ते जाती धर्मा कुलधर्माश्च शाश्वताः उत्सन्न कुलधर्मानाम मनुष्यानाम जनार्दन नरके नियतम वासो भवतीत्यनुशुश्रुम. हा दोष आहे. म्हणजे कुळामध्ये सगळे दोष निर्माण होईल, अधर्म निर्माण होईल, पाप निर्माण होईल. आणि याच्यामुळे कार्पण्य निर्माण झालंय, भीती निर्माण झाली, दयावृत्ती निर्माण झाली, करुणा निर्माण झाली. नको बाबा देवा, हे कशा करता करायचं? कृपणता निर्माण झाली. कृपा किंवा कृपणता, कृपणता शब्दाचा अर्थ जर घेतला तर, कृपण शब्दाचा अर्थ घेतला तर कृपण कोणाला म्हणतात? खरा कृपण कंजूस. जो देऊ शकत नाही तो कंजूस आहे. हा कृपण आहे, व्यवहारातला कृपण आहे. म्हणजे जो सोडू शकत नाही तो कृपण. इथे अर्जुनाची कृपणता कोणती? अर्जुन ममता सोडायला तयार नाही, अर्जुन अहंता सोडायला तयार नाही. शास्त्रामध्ये असं वर्णन आलंय, जो अनात्म पदार्थाला सोडू शकत नाही, जगातला सगळ्यात मोठा कृपण तो आहे, कंजूस तो आहे. देवाकडे जायचं असेल तर त्याग करावा लागतो, सगळ्या आसक्तीचा त्याग करावा लागतो, सगळ्या मोहाचा त्याग करावा लागतो. आणि जो मोहाचा त्याग करू शकत नाही, आसक्तीचा करू शकत नाही, शास्त्र त्याला म्हणतं कृपण आहे. तो कृपण. उपनिषदामध्ये असं वर्णन आलंय, बृहदारण्यक उपनिषदामध्ये. याज्ञवल्क्य गार्गीला म्हणतात, एतद अक्षरम गार्गी अविदित्वा अस्मात् लोकात प्रैती स कृपणः. हा अक्षर नावाचा परमात्मा आहे, ब्रह्म आहे, परमात्मा आहे. या परमात्म्याला न जाणता जो या लोकातून मरतो तो कृपण आहे. कारण तो त्या ठिकाणी सोडू शकला नाही. खरा त्याग कोणता आहे? त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. या सगळ्या संसाराचं मिथ्यात्व जाणून परमात्म्याकडे जायचंय. परंतु कृपण लोक हे सोडू शकत नाहीत, जाऊ शकत नाहीत. मी मागे एक दृष्टांत सांगितला होता. एक मोठा महात्मा होता, त्याचं दर्शन एक सामान्य मनुष्य घ्यायला गेला. श्रीमंत मनुष्य घ्यायला लागला. ते जे महात्मे होते त्यांनी सांगितलं, बाबा माझं नको दर्शन घेऊ. त्यांनी उलट महात्म्यांनी त्याचंच दर्शन घेतलं. तो म्हटला, हो मला तुमचं दर्शन घेऊ द्या, तुम्ही माझं का दर्शन घेताय? म्हटले, तू माझं का दर्शन घेतोय? तो म्हणतो, त्यागी आहेत तुम्ही, वैराग्यवान आहे म्हणून तुमचं दर्शन घेतोय. तुम्ही त्यागी आहेत म्हणून तुमचं दर्शन घेतोय. मग तुम्ही माझं का दर्शन घेता? म्हटले, तू सुद्धा त्यागी आहेस म्हणून, माझ्यापेक्षा मोठा त्यागी तू आहेस म्हणून मी तुझं दर्शन घेतोय. तो म्हटला, मी तुमच्यापेक्षा मोठा त्यागी? मी तर संसारात राहतो, मी तर सगळ्या भोगात राहतोय. तुम्ही जंगलात राहताय, तुम्ही आश्रमात राहताय, तुम्ही संसाराचा त्याग केलाय, तुम्ही त्यागी आहे. ते म्हटले, माझ्यापेक्षा तू मोठा त्यागी आहे. मी कसं काय? म्हटले, मी संसाराकरता, देवाकरता संसार सोडलाय, देवाकरता सामान्य संसार सोडलाय, मिथ्या असलेला संसार सोडलाय म्हणून मी कमी त्यागी आहे. पण तू सत्य असलेल्या देवाकरता नाही, मिथ्या असल्या संसाराकरता खरा देव सोडलाय, खरा त्यागी तूच आहेस. म्हणे खरा त्यागी कोण आहे? तू आहे. मी खऱ्याकरता खोटं सोडलंय, पण तू खोट्याकरता खरा त्यागी माझ्यापेक्षा तू आहेस. कृपण कोणाला म्हणतात? जो अनात्म वस्तू सोडू शकत नाही, मी माझं सोडू शकत नाही, तो सगळ्यात मोठा कृपण आहे जगातला. आणि हा कृपणतेचा भाव अर्जुनाच्या मनात निर्माण झालाय. मी अन्ना मारील, स्वदेहा नाम अर्जुनू परदेहा नाम स्वजनू संग्रामा नाम मलिनू
पापाचारू. पण अर्जुनाच्या लक्षात आलंय आपल्या ठिकाणी असलेली ही कृपणता आहे, आपल्या ठिकाणी असलेला हा मोह आहे, आणि मोहामुळे आपला खरा स्वभाव आता राहिलेला नाही. माणसाला कमीत कमी एवढं तरी कळावं, आपलं मन आपल्या आपल्या ताब्यात राहिलं नाही, आपली बुद्धी आपल्या ताब्यात राहिली नाही, आपल्याकडून चुकतंय असं कळावं त्याला. आणि असं कळल्यानंतर मग ते सुधारण्याकरता तो प्रयत्न करू शकतो. अर्जुनाचं भाग्य असं आहे की अर्जुनासमोर भगवान परमात्मा बसलेले आहेत, सगळ्या जगाचा गुरु बसलेला आहे. म्हणून अर्जुन महाराज म्हणतात, कार्पण्य दोषोपहत स्वाव. माझा स्वभाव त्या ठिकाणी कार्पण्य दोषाने काय झालाय, निघून गेलेला आहे. पृच्छामि त्वाम धर्म सम्मूढ चेताहा. मी धर्म सम्मूढ झालोय, माझं चित्त धर्माच्या संबंधाने निर्णय करू शकत नाही. आणि म्हणून हे देवा मी तुला विचारतोय, धर्मासंबंधाने ज्ञान मला नाहीये, नेमका माझा आता धर्म कोणता आहे. मी क्षत्रिय असल्यामुळे मला असं वाटतंय माझा धर्म युद्ध करणं आहे, युद्ध करावं असं वाटतंय. युद्ध करता तर मी इथे आलोय, पण इथे आल्यानंतर माझ्यासमोर भीष्माचार्य दिसले, द्रोणाचार्य दिसले. थोडासा विचार मी केला, या भीष्माचार्यांना द्रोणाचार्यांना मारलं तर मला पाप लागल असं वाटायला लागलंय. सगळ्या कुळाचा संहार झाला, मला पाप लागल असं मला वाटायला लागलंय. आणि पापामुळे कदाचित माझ्यापासून तू दूर जाशील असंही मला वाटायला लागलंय. तेव्हा धर्म काय अधर्म काय मला कळेना देवा. माझं चित्त धर्म अधर्माचा निर्णय करण्यासंबंधी मूढ झालंय. धर्म सम्मूढ चेता. आणि म्हणून मी पृच्छामी म्हणजे विचारतो असं म्हटल्यावर सुद्धा देवांनी काहीच नाही म्हटले. आतापर्यंत तू बऱ्याच वेळा विचारले आणि माझं काय ऐकलेलं नाही. विचारण्याची भूमिका आता सोड दे अर्जुना. एक गोष्ट चांगली आहे, तुला कळलंय काय वाईट आहे काय चांगलं आहे. काय सांगू तुला, मला सांग. काय विचारायचंय मला सांग. काय विचारतात अर्जुन महाराज देवाला, बघा श्लोकात काय विचारलंय. विजय कोणाला होईल विचारलंय का, मला राज्य मिळाल का नाही विचारलंय का, माझ्या मुलांची लग्न होतील का विचारलंय का. काय अर्जुन महाराज विचारतात, पाप पुण्याचं विचारत नाही, धर्माचं विचारत. धर्म विचारलाय, परंतु कोणता धर्म विचारलाय. यत् श्रेयस्यात् निश्चितम ब्रूहि तन्मे. यत् निश्चितम श्रेयस्यात् तन्मे ब्रूहि. निश्चित श्रेय काय जगातलं ते मला सांग, जेणेकरून माझं आत्यंतिक कल्याण होईल ते देवा मला सांग. कारण धर्म कशा करताय, धर्मा करता नाही, धर्म सुद्धा आत्यंतिक कल्याण करून घेण्यासाठी. शास्त्रात धर्माच्या व्याख्या वेगवेगळ्या आहेत. धर्ममीमांसाकारांनी धर्माची व्याख्या सांगितली, चोदना लक्षणार्थो धर्म. वेदाने सांगितलंय तो धर्म. पण वेदामध्ये सगळंच सांगितलंय. वेदामध्ये शेनयाग सुद्धा सांगितलाय, अश्वमेध सुद्धा सांगितलाय, स्वर्गाला जाण्याचे सुद्धा यज्ञ सांगितलेले आहेत. अर्जुन महाराज म्हणतात मला असा धर्म पाहिजे ज्याने माझं आत्यंतिक कल्याण झालं पाहिजे. वेदामध्ये काही प्रेय सांगितलंय आणि काही श्रेय सांगितलंय. मागच्या वेळी हा विषय सांगत असताना यमराज आणि नचिकेताचा संवाद मी सांगितला होता. त्या ठिकाणी नचिकेता नावाचा मुलगा त्या यमाच्या दरबारात गेला. त्याने 3 प्रश्न विचारले. आत्मज्ञानासंबंधी प्रश्न विचारल्यावर यमराज म्हणले बाकीचं सगळं मी तुला देतो, पण हा प्रश्न तू काही विचारू नकोस. मग मात्र तो नचिकेता म्हणायला लागला आता माझ्या बाकीच्या प्रश्नाचे उत्तर नाही मिळाले तरी चालेल, मला आत्मज्ञानच पाहिजे. मग यमराज म्हणायला लागले अरे हे कशाला विचारतोस, मोक्ष कशाला विचारतोस,
आत्मज्ञान कशाला विचारतो? यापेक्षा मी तुला बाकीचं सगळं देतो, स्वर्गातलं सगळं राज्य देतो, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे भोग देतो, आयुष्य देतो, स्वर्गातले दिव्य भोग देतो, अमृत देतो, सगळं देतो, भोग अनंत जन्म. तो म्हणायला लागला, हे सगळे भोग जे आहेत हे प्रिय आहेत, नष्ट होणार आहेत. एरती माईके दुःखाची जनिती, नाही आधी अंती, हे संस्पर्शजा भोगा, आद्यंतवंत कौंतेय. आता मला दुसरं काहीच नको, आता मला फक्त श्रेय पाहिजे. माझं आत्यंतिक कल्याण कशाने होईल ते सांगा. तसं अर्जुन भगवंताला म्हणतात, यत श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे. निश्चित श्रेय मला सांग, माझं आत्यंतिक कल्याण कशाने होईल सांग. निश्चित मला सांग, नेमकं युद्ध करू का भिक्षा मागू? मला तर वाटतंय भिक्षा मागितलेल्यातच कल्याण आहे, पण तरी सुद्धा माझी बुद्धी अल्प आहे. काय बुद्धी मोहविषयी घारली होती म्हणतो, विषय विखी घारली होती, घेरलेली आहे बुद्धी माझी. अनेक प्रकारचे दोष बुद्धीमध्ये असतात. माणसाची बुद्धी, त्याला वाटत असतं मी बरोबर निर्णय घेतोय, पण तो निर्णय सगळा चुकीचा असतो. मनाने घेतलेला निर्णय चुकीचा असतो. म्हणून देवाला विचारलं की देवा, नेमकं अत्यंतिक कल्याण कशात आहे हे विचारले. योग्य गुरु भेटल्यानंतर माणसाने आत्यंतिक कल्याणा संबंधाने विचारलं पाहिजे. काय मी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. श्री गुरूंच्याकडे गेल्यानंतर सांसारिक प्रश्न विचारण्यापेक्षा परमार्थिक प्रश्न विचारले पाहिजे, आत्यंतिक कल्याणाचा प्रश्न विचारला पाहिजे. अहो, एवढा मोठा भगवान परमात्मा प्राप्त झालाय आणि याला जर विचारलं, लौकिकातलं काही कल्याणाचं विचारलं असतं तर ते योग्य ठरलं नसतं. म्हणून अर्जुन महाराज देवाला म्हणतात, यत श्रेयस्या निश्चितम ब्रूहि तन्मे. निश्चितम श्रेय यत स्यात् तत् मे ब्रूहि, मला सांग. अरे बाबा, तुला मी आतापर्यंत भरपूर सांगितलंय, किती वेळा सांगायचं? तेव्हा अर्जुन महाराज म्हणतात, आतापर्यंत सांगितलंय, पण त्या भावनेने नका सांगून, मी सुद्धा आता त्या भावनेने ऐकणार नाही. आता माझ्या लक्षात आलंय, आतापर्यंत मी मित्र म्हणून ऐकत होतो, तुम्ही मित्र म्हणून सांगत होता. आतापर्यंत तुम्ही मला सामान्य उपदेश करत होता आणि मी ऐकत होतो, पण आता सामान्य उपदेश करून माझं दुःख जाणार नाही, माझं अज्ञान जाणार नाही. आता मला उपदेश करा, तो विशेष करा. अरे विशेष उपदेश करायचं काय कारण आहे बाबा? सामान्य उपदेश वेगळा असतो ना, विशेष उपदेश वेगळा असतो. गुरु ज्यावेळेस सामान्य प्रवचन करतात त्यावेळेस ते सामान्य उपदेश करत असतात, सगळ्यांच्या करता करत असतात. पण विशेष दुःख घेऊन एखादा गेला तर त्याला विशेष उपदेश करावा लागतो. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देव. आतापर्यंत भगवान सामान्यच बोलत होते, अर्जुनाने लौकिक प्रश्न विचारलेले आहेत, देवाने सुद्धा लौकिकातलं सगळं सांगितलंय. हे युद्ध करणं कसं तुला योग्य आहे, त्यामुळे तुला त्या ठिकाणी काय अनारिजुष्टम अस्वर्ग्यम अकीर्तिकर, हे कसं आहे, तू युद्ध न करणं, हे सगळं सांगितलं. पण आता अर्जुनाने सामान्य प्रश्न नाही विचारलेला, अर्जुनाने आत्यंतिक कल्याणाचा प्रश्न विचारलाय. आणि सामान्य भूमिकेतून अर्जुन प्रश्न विचारत नाही. आता देवाकडे अर्जुनाने आपली भूमिका स्पष्ट केली. काय भूमिका आहे? श्लोकात वाचा. मी कोण आहे देवा? शिष्यस्तेहम शाधिमान त्वाम प्रपन्नम. मी तुझा शिष्य झालेलो आहे देवा. आता मी आता तुला शरण आलोय देवा. शरण आलो नेनतपणे, भावानी भक्ती काहीच नेने, मतिमंद सर्व ज्ञाने, बहु रंक होणे रंका होणे. तुझ विन कोणा, शरण जाऊ नारायणा, ऐसा न देखे मी कोणी, दुजा तेही त्रिभुवनी. मी देवा तुझा शिष्य झालोय. जोपर्यंत शिष्याची भूमिका घेतली नाही
तोपर्यंत मनुष्याला ज्ञान होत नाही. मागे मी बोललो होतो, ज्यावेळेस नारद महर्षी वसुदेवांच्या घरी गेले तेव्हा वसुदेवांनी नारद महर्षींना आत्मज्ञान सांगा असा प्रश्न विचारला. नारद महर्षी हसायला लागले, म्हणले मी काय तुम्हाला ज्ञान सांगायचंय, सगळे जगाचा गुरु तुमच्या घरात आलाय. नारद महर्षींना वसुदेव म्हणले, त्यांनी जगाला ज्ञान सांगितलंय पण आम्हाला कुठं सांगतोय. मी जर म्हणलं ना कृष्णा सगळ्याला ज्ञान सांगितलं, अरे मला सांग, माझ्या मांडीवर बसतो, माझी मिशी दाढी ओढतो म्हणतो मुलगा कुठं बापाला शिकवत असतो का. आणि देवाला माहितीये मी जरी सांगितलं तरी बापाचा विश्वास बसणार नाही. कारण माझ्याविषयी पुत्रबुद्धी आहे, माझ्याविषयी शिष्य गुरुबुद्धी होणार नाही. आणि जोपर्यंत गुरुबुद्धी होत नाही तोपर्यंत माणसाला ज्ञान होत नाही. जोपर्यंत आपल्या ठिकाणी शिष्यबुद्धी होत नाही, समोरच्याच्या विषयी गुरुबुद्धी होत नाही, तोपर्यंत मनुष्य जरी ऐकत असला तरी सुद्धा ऐकतो फक्त, पण ऐकत नाही. अर्जुनाने आत्तापर्यंत सगळं ऐकलंय पण ऐकल्यानंतर मोह गेलाय का, शोक गेलाय का. कारण अर्जुन ऐकतोय आपला मित्रच आहे कृष्ण. अरे हाच माझा सारथी झालेला आहे, हा मेहुणा आहे, जास्तीत जास्त काय आत्याचा मुलगा. अशा भावनेतून हा सगळा संवाद चाललेला असल्यामुळे पण अर्जुनाच्या लक्षात आलं आता आत्मज्ञान घेतलं पाहिजे, हा शोक त्याच्याशिवाय जाणार नाहीये. म्हणून अर्जुनाने सांगितलं, देवा शिष्यस्तेहम. नुसतं अर्जुनाने शिष्य म्हटले पण ज्ञानोबारायांनी वाढवलंय पुढं, तू गुरुबंधू पिता, तू आमुची इष्टदेवता, तूची सदा रक्षिता. सर्वस्व शिष्य कोणाला म्हणतात, जो सर्वस्व समर्पण करतो. उपनिषदात आले तद विज्ञानार्थम स गुरुमेवाभिगच्छेत श्रोत्रियम ब्रह्मनिष्ठम समित्पानी. परमात्म्याला जाणायचं असेल तर गुरुकडं जावं लागतं. गुरुशिवाय ज्ञान प्राप्त होत नाही. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेशी. म्हणून भगवान अर्जुनाच्या लक्षात आलं आणि अर्जुन देवाला म्हणतात, शिष्य असते हम देवा, मी आता तुझा शिष्य झालो रे. आतापर्यंत मैत्रीच्या भावाने बोलत होतो आणि तूही मला मैत्रीच्या भावाने समजून सांगत होता, पण मी आता तुझा शिष्य झालोय, मी तुला शरण आलोय. शरणागती केली अर्जुनाने. प्रपन्नम म्हटलंय. शरणागत व्हायचं म्हणजे काय, शरणागत झाल्यानंतर आता मी माझं डोकं काही चालवणार नाही, आता तुझं कळेल ते तारीशी तरी तारी मारी जवळी अथवा दुरी धरी शरण आलो, मला काही कळत नाही देवा, आता तुला काय करायचंय तसं कर, मी माझं डोकं अजिबात चालवणार नाही. तुका म्हणे घालू तयावरी भार. ही भूमिका अर्जुनाने घेतली. देवा आता मी तुला शरण आलोय, आता इथून पुढे काय करायचंय कसं करायचंय ते तू सांग. अशी शरणागती जेव्हा होते, पहिलं पृच्छामी म्हणतो आणि पृच्छामी नंतर ब्रूही म्हणतो आणि नंतर प्रपन्नम माम शाधी म्हणतो. सुरुवातीला लोक विचारतात, नंतर त्या ठिकाणी विचारण्याची भूमिका मागे पडते, कारण नुसतं विचारून काम होत नाही. मग त्या ठिकाणी प्रपत्ती सांगितली. प्रपत्तीमध्ये आपण त्यांना शरण जायचं, म्हणजे मी शरण गेलो ही भूमिका आहे. आणि शेवटीची शरणागती अशी आहे की त्याच्यात आता तुझ्याच कृपेने तू मला जसं घडवायचंय तसं घडव असं. प्रपत्ती आणि शरणागती याच्यात थोडा फरक सांगितलाय भक्तिशास्त्रकारांनी. प्रपत्तीमध्ये मरकट शिशुन्याय आहे आणि शरणागतीमध्ये मार्जार शिशुन्याय आहे. मरकट शिशुन्याय म्हणजे माकडाच्या पिलाने आईला धरलंय, ही प्रपत्ती आहे बरं का. आपण देवाला धरायचं, पण देवाला धरण्यामध्ये आणखीन मी धरलंय हा भाव आहे.
देव म्हणतो तू मला धरलंय ना, नीट धर. पडला तर जबाबदारी तुझ्यावर आहे. परंतु मार्जार शिशू नाही, भक्तीमध्ये प्रपत्ती नाही, शरणागती आहे. हो, म्हणजे देवाच्या चरणावर वरून हात ठेवणं वेगळं. देवा मी तुला धरलंय, नीट धर. देव म्हणतो नीट धर, व्यवस्थित धर. शेवटी जबाबदारी अजून तुझ्यावरच आहे. पण शरणागतीमध्ये वरून धरायचं नाही, देवाच्या पायाखाली हात घालायचा. आता देवा तू मला धर बर का. मार्जार शिशु न्यायामध्ये काय, मांजर पिलांना धरते, जबाबदारी मांजरीवर का पिलावर? मांजरीवर आहे. आता तुला जसं करायचंय तसं कर. तसं अर्जुनाने आता सुरुवातीची भूमिका असते, आपण देवाला धरत असतो. मी देवाला धरलं ही भावना आहे. मी हे करतोय, साधन करतोय, मी ते करतोय साधन, अजून मला देव काय भेटत नाही ही भावना असते. पण शेवटची भूमिका अशी असते की देवा मी काहीच करू शकत नाही, आता तू माझ्याकडून जसं करायचंय तसं कर. घ्यावी माझे हाती शेवा, हेची देवा विनवणे. अर्जुन देवाला म्हणतात देवा मी तुला शरण आलोय आणि माझा त्या ठिकाणी तू काय कर, शाधी म्हणजे मला तू शिकव. शास धातू आहे. मला तू उपदेश कर. नुसता उपदेश करू नको, उपदेश तर केला अगोदर. मला तू शिकव. माझं काही चुकत असेल तर मला तू सांग. आम्हा काय उचित हे पाहता न स्फुरे येथ, जे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. अर्जुना आम्हा काय उचित हे पाहता न स्फुरे येथ, मी विचार करून पाहिलं, पण आता मला नेमकं उचित काय आहे ते कळत नाही. या समयी या युद्धाच्या प्रसंगी नेमकं मी काय केलं पाहिजे? मला वाटत होतं युद्ध नको, पाप लागेल, कुळाचा संहार होईल, भीष्माचार्य द्रोणाचार्य आदी गुरूंना मारावं लागेल, त्यापेक्षा आपलं भिक्षा मागितलेली चांगली असं मला वाटत होतं. पण देवा काय शेवटी मी मोहाने त्या ठिकाणी ग्रसित झालोय. मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. माझं चित्त कशाने व्याकुळ झालंय? मोहाने झालंय. म्हणजे अर्जुनाला आपला मोह कळायला लागलेला. आता आपल्याला मोह झाला एवढं जरी कळलं तरी मग आपला मोह हळूहळू दूर होऊ शकतो. पण मोह असा विचित्र आहे, मोह असा विचित्र आहे. मोह झालाय हे कळू देत नाही, हा खरा मोह असतो. आपल्याला मोह आहे, मला कुठं मोह आहे मनुष्य म्हणतो, मला कुठं अहंकार आहे, मला कुठं आसक्ती आहे, आणि हे सगळं आसक्तीनेच बोलत असतो. पण अर्जुनाला कळालंय मोहे येणे चित्त व्याकुळ माझे. माझं चित्त मोहाने व्याकुळ झालंय देवा. आणि मोहाने व्याकुळ झालंय. मोह कशाला म्हणतात? मोह म्हणजे काय? या सगळ्यांच्या विषयी ममता निर्माण झाली, देहाच्या विषयी अहंता निर्माण झाली. हे सगळे माझे आहेत असं वाटायला लागलंय. या देहाशी म्हणे मी, पुत्रदारा धन माझे, परी काळाचे हे खाजे ऐशे नेन तू गेला. देहाला मी म्हणतोय, देह संबंधी सगळे माझे आहेत असं वाटायला लागलंय. आणि मोह एकदा आला मनुष्याच्या जीवनामध्ये की उचित न कळे इंद्रियाचे ओढी. मोह माणसाला कळू देत नाही. मोह काय करतो? बुद्धीला ग्रासून टाकतो. ती बुद्धी जी आहे ती त्या ठिकाणी काय, बुद्धीला काही कळत नाही. अर्जुनाने पुढच्या ओवीत सांगितलंय, आम्हा काय उचित ते पाहता न स्फुरेत. मला काहीच कळेना, माझा काही स्फुरण होईना. कशाप्रमाणे? वाचा पुढचे ओवी. तिमिरा विरुद्ध जैसे दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीची असता न दिसे वस्तू जात. तिमिरा अवरुद्ध जैसे, विरुद्ध नाही बरं का, तिमिरा अवरुद्ध जैसे, तिमिराने अवरुद्ध झाल्याप्रमाणे. तिमिर म्हणजे अंधार. संध्याकाळच्या वेळेस अंधार पडला
लाईट वगैरे नसतील तर काय होतं, अंधार पडल्याबरोबर दृष्टीचे तेज भ्रंशे, दृष्टी असून सुद्धा दृष्टीला काही दिसत नाही. डोळा पाहू शकतो पण डोळ्याला सूर्याचं साह्य लागतं. ज्ञानोबा म्हणतात, डोळा देखनाची आहे त्याशी सूर्य नव्हता साहे, सिद्ध पदार्थ देखो न लाहे, स्तब्ध राहे अंधारी. डोळ्यामध्ये पाहण्याचं सामर्थ्य आहे, पण जर अंधार असेल तर डोळ्याला काही दिसत नाही. तसं माझी बुद्धी जी आहे डोळ्यासारखी आहे. सारासार विचार करत होती माझी बुद्धी, देखत होतो आधी मागे पुढे सकळ. पुढं काय, मग हे दृष्टी गेली वरी आले पडळ, तिमिर कोंदलेसे वाढे वाढता सबळ, भीतमी झालो देवा काय ज्याल्याचे फळ, आता मज दृष्टी देई पांडुरंगा मायबापा. पहिलं सगळं दिसत होतं, खरं काय खोटं काय परमात्माही दिसत होता, पण त्या ठिकाणी देखत होतो आधी मागे पुढे सकळ. मग हे दृष्टी गेली, त्या दृष्टीवर पडळ आलं. कशाचं, विषयाचं पडळ आलं, अज्ञानाचं पडळ आलं. आणि त्या पडळामुळे काय झालं, देव दिसायचा गेला आणि सगळीकडे विषय दिसू लागले, जग दिसू लागलं. आता देवा आता मज दृष्टी देई पांडुरंगा मायबापा, शरणो मी आलो तुझं, मी तुला देवा शरण आलोय. तसं आता अर्जुन महाराज म्हणतात, माझी जी दृष्टी होती आतापर्यंत एवढी युद्ध झाली त्याच्यामध्ये माझी बुद्धी शाबूत होती, पण मोहरूपी अंधार निर्माण झाला आणि त्या मोहरूपी अंधारामुळे हो बाबा अहंकार निशी घनदाट, गुरु वचने फुटली पहाट. माता भक्ती भेटली बरवंट, किंवा बाबा ममता निशी अहंकार दाट. बाबा ममता निशी अहंकार दाट, रामनामे वासुदेवी वाट, गुरुकृपा वळले वैकुंठ, तेने वासुदेव दिशे प्रगटगा. बाबा ममता निशी अहंकार दाट, ममता हाच अंधार आणि ममता हीच रात्र आहे. ममता निशी अहंकार दाट, ममता आणि अहंकार हीच एक प्रकारची रात्र आहे माणसाच्या जीवनातली. आणि ती रात्र निर्माण झाली की काही दिसत नाही माणसाला. ममता आणि अहंकारामुळे माणसं नुसती धावतायत, हे पाहिजे ते पाहिजे, हे मिळवलं ते मिळवलं, मुलाचं झालं नातवाचं करायचंय, नातवाचं झालं आणखीन त्याच्या मुलाचं करायचंय. सगळं करत करत शेवटी काय, अंधारात येऊन पडतो. मरण समोर दिसायला लागतं, म्हणतो माझ्यासाठी मी काहीच केलं नाही. अर्जुन म्हणायला लागले, अहंकारामुळे मला मोहामुळे तिमिरा वृद्ध जैसे, तिमिरा अवरुद्ध जैसे, दृष्टीचे तेज भ्रंशे, मग पाशीच्या असता न दिसे वस्तुदात. जवळच वस्तू असते पण जर अंधार पडला तर जवळची वस्तू सुद्धा दिसत नाही. तसं आत्मस्वरूप जवळच आहे, परमात्मा स्वरूप जवळच आहे. देव जवळ असून सुद्धा देव दिसत नाही. आता सगळं बाकीचं दिसायला लागलं, सगळं जग दिसायला लागलं, सगळे नातेवाईक दिसायला लागले अर्जुनाला, आणि कर्तव्य कर्म दिसत नाही, धर्म दिसत नाही. म्हणून अर्जुन देवाला प्रार्थना करतात, देवा मज तैसे जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासले, आता काय हित आपुले तेही नेणे. अशा प्रकारे मज तैसे झाले. कसं झालंय, मला जवळ असून सुद्धा काही दिसत नाही. एवढा मोठा देव तू जवळ आहे, मला दिसत नाही. माझं कर्तव्य कर्म काय मला दिसत नाही देवा. जे मन हे भ्रांती ग्रासले, माझ्या लक्षात आलंय आपलं मन जे आहे त्या मनात भ्रांती निर्माण झालेली. भ्रांती म्हणजे काय, जे ज्याच्या ठिकाणी नाही ते त्याच्या ठिकाणी दिसायला लागणं त्याला भ्रांती म्हणतात. खरं खोटं वाटायला लागलंय, खोटं खरं वाटायला लागले, धर्म अधर्म वाटायला लागलाय, अधर्म धर्म वाटायला लागलाय. तू म्हणतोस युद्ध कर, हा तुझा धर्म आहे, पण मला तर वाटायला लागलंय आपलं भिक्षाच मागावी. तू म्हणतोस त्या ठिकाणी कर्तव्य कर्म कर, तुझा धर्म आहे, पण मला वाटतंय आळंदीला जावं,
डोंगरात जावं, भंडारे डोंगरावर जाऊन आपलं भीक मागून खावं, काही नको असं मला वाटायला लागलंय. तेव्हा मला काय करावं हे नेमकं कळत नाही. देवा मज तैसे जाहले, जे मन हे भ्रांती ग्रासिले, मनाला भ्रांतीने ग्रासलेलं आहे. आणि एकदा का भ्रांती निर्माण झाली, आता काय हित आपुले तेही नेने, माझं हित कशात आहे हे मला त्या ठिकाणी अजिबात कळत नाही. हो, म्हणून माझेची मी नव्हती, माझेची मज ओळखती, अहम ममता भ्रांती विषयांत झाले. भ्रांती निर्माण झाली की देव दिसत नाही, विषय त्याला दिसायला लागतात, कर्तव्य कर्म त्याला दिसत नाही. त्या ठिकाणी मनुष्य मोहाने युक्त होतो, शोकाने युक्त होतो, दुःखाने युक्त होतो. मग अर्जुनाने देवाकडे प्रार्थना केली. भगवान परमात्मा अर्जुनाला त्या ठिकाणी समजून सांगणार आहेत. याचा विचार पुढल्या प्रवचनात. उद्या एकादशी निमित्त प्रवचन बंद आहे. द्वादशीला पुंडलिक वरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.